नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे। तर आपल्या या सविता किचन चॅनलमध्ये नेहमी आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने रेसिपी तयार करतो। तर आज सुद्धा अशीच एक साधी आणि सोपी रेसिपी तयार करणार आहे। तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ आल्याबरोबर तुम्हाला पाहायला मिळेल। तर चला मग न वेळ घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि लगेचच साहित्य सुद्धा बघूया। तर चला, आज आपण बनवणार आहे पालक रोल। तर पालक रोल बनवण्यासाठी लागणारे साहित्य तर बघा, साहित्यामध्ये आहे ही पालक भाजी। पालक भाजी मी स्वच्छ पाण्याने धुतलेली आहे। 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। इकडे बघा 2 बटाटे आहे, मी छान उकडून घेतलेले आहे कुकरमधून आणि साल सुद्धा काढलेली आहे। हळद, तिखट, मीठ आणि लसूण कळ्या बारीक करून घेतलेले आहे। तर बघा, आता हे उकडलेले बटाटे आपल्याला कट करून घ्यायचे आहे। आता याला आपण बारीक करून घेऊया। तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला बटाटे बारीक करून घ्यायचे आहे आणि आपण केलेले आहे। हे बघा, छान मस्त। तर आता आपल्याला हे बारीक केलेल्या बटाट्याला फोडणी घालायचं आहे। तर इकडे बघा, आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये आपण तेल सोडूया। तेलाचा वापर याच्यात जास्त करायचा नाही। थोडं आपण यामध्ये जिरं सोडलेलं आहे। जर तुमच्याकडे जिरा पावडर असेल तर तुम्ही जिरा पावडर वापरू शकता यामध्ये। हे बघा, छान जिरं आणि लसूण भाजलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला सोडायचं आहे तिखट। मी 1 चमचा तिखट सोडलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार सोडा। हळद आणि मीठ सुद्धा तुमच्या आवडीनेच तुम्ही सोडा यामध्ये। आता हे आपल्याला बटाट्याचं मिश्रण यामध्ये सोडायचं आहे। हे बघा, छान मिश्रण तयार झालेलं आहे आणि आता आपण गॅस बंद करणार आहे। गॅस बंद केलेला आहे। आता यावर सोडणार आहे आपण कोथिंबीर। तुम्हाला जर कांदा आवडत असेल यामध्ये खायला, तर तुम्ही यामध्ये कांदा पेस्ट करून टाकायचा। तसा तुकडे तुकडे करून यामध्ये तुम्ही कांदा टाकू नका। आता हे तयार झालेलं आहे, याला गार करायचं आहे आपल्याला। बटाट्याचं मिश्रण थंड होईपर्यंत आपण भिजून घेणार आहोत बेसन। तर हे बघा, मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। आता हे आपल्याला भिजवायचं आहे। तर यामध्ये आपण थोडंसं मीठ सोडूया। तर या बेसनामध्ये आपण मीठ सोडलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला तिखट आणि थोडं सोडा सोडायचा आहे। खायचा गोड सोडा। आता या आपल्याला भिजवत घ्यायचं आहे। तर हे बघा, आपण बेसन भिजून असं छान बॅटर तयार केलेलं आहे। जसं की आपण बटाटा वडा करतो ना, त्याच पद्धतीने आपण बेसन असं भिजून घ्यायचं आहे। तर आता आपण रोल तयार करायला सुरुवात करूया। आणि हे सुद्धा छान गार झालेलं आहे। तर हे बघा,
हे आपण पालक भाजीचं असं पान घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व पानावर पसरून घ्यायचं आहे आणि याला असं रोल करायचं आहे. तर हे बघा, असा रोल तयार केल्यानंतर आपल्याला एक छोटीशी यामध्ये काडी अशी टोचायची आहे आणि असं ठेवून द्यायचं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपण पालक रोल तयार केलेले आहे आणि आता आपल्याला याला या बेसनामध्ये टाकून ते तळून घ्यायचे आहे. तर आता इकडे बघा, आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि गरमसुद्धा छान झालेलं आहे. तर आता आपण हे रोल तळून घेऊया. हे बघा, किती मस्त छान आपण तळून घेतलेले आहे. तर आता आपण यामधले काडी काढून घ्यायची आहे, नंतर तळायचे आहे. तर हे बघा, हे रोल तळताना आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे, एकदम जास्त नाही आणि एकदम कमी नाही. हे बघा, किती मस्त छान आपण हे रोल तळून घेतलेले आहे आणि आता काढून घेऊया. अशाच प्रकारे आपण सर्व रोल तळून घेऊया. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण पालक रोल तयार केलेले आहे. तुम्हाला जर पालक रोल तयार करायचे असेल तर बघा, पालक अशी निवडा तुम्ही, त्याचे पानं असे कडक नसले पाहिजे, नरम नरम पानं तुम्ही निवडून घेऊ शकता आणि त्याचे पालक रोल तुम्ही तयार करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि नक्कीच तुमच्या घरी हे पालक रोल तयार करा, खाऊन बघा आणि आम्हाला नक्कीच कळवा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.